मारेगाव वार्ता न्यूज चॅनल, ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत। मारेगाव वार्ता। वैद्यकीय कारणाने दोन्ही आरोपी अद्याप अटकेपासून दूरच। वकिलावरील हल्ला प्रकरण, घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल। 19 मेच्या रात्री येथील एमपीएन कॉन्व्हेंट समोर भारतीय युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष व पुसद वकील संघटनेचे सदस्य ॲडव्होकेट आदित्य माधवराव माने यांना चारचाकी वाहनाने उडवण्याचा व त्यातून बसवल्याने लोखंडी रॉडने गंभीर जखमी केल्याची खळबळजनक घटना घडली होती। आदित्य माने यांनी शहर पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीमध्ये येथील आशिष भानुप्रकाश कदम व त्याचा सहकारी भूषण यशवंत माडोदे यांनी हा जीवघेणा हल्ला केल्याची तक्रार दिल्यावरून विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आला होता। मात्र आरोपींना वैद्यकीय तपासणीसाठी नेले असता दोन्ही आरोपींची प्रकृती अस्वस्थ असल्याचे सांगितल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करून घेण्यात आले। परिणामी काल पोलीस त्यांना अटक करू शकले नाही। आज दोघांना येथील लाईफलाईन रुग्णालयात दाखल करण्यात आले। त्यामुळे कायद्यांच्या बंधनामुळे आज देखील अटक कारवाई करता आली नाही। मात्र हॉस्पिटल बाहेर पोलीस बंदोबस्त लावण्यात आला असून पुरावे जमा करण्याचे काम देखील सुरू करण्याचे ठाणेदार उमेश बेसरकर यांनी बोलताना सांगितले। मागील 15 दिवसात शहरात झालेल्या खुनाच्या 2 घटना, निरनिराळ्या ठिकाणी शस्त्र जप्त करण्यात येत असल्याचे प्रकार व कालची जीव घेण्याची हल्ल्याची घटना पाहता नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होत आहे। दरम्यान ॲडव्होकेट आदित्य माने यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या घटनास्थळाचे अंगावर शहारे आणणारे सीसीटीव्ही फुटेज देखील आज समाज माध्यमातून व्हायरल झाले आहे। नमस्कार, मी ॲडव्होकेट आदित्य माने, पुसद व नागपूर हायकोर्ट येथे प्रॅक्टिस करतो। माझ्याकडे जो पक्षकार आला त्याची केस प्रामाणिकपणे लढण्याचा मी नेहमी प्रयत्न करतो आणि ज्याची केस एकदा आली त्याचीच बाजू प्रामाणिकपणे मांडण्याचं काम मी नेहमी करतो। पुसद येथे वकिली व्यवसाय करत असताना आशिष कदम या व्यक्तीविरुद्ध मी काही प्रकरणात केसेस घेतल्या होत्या। त्यामुळे त्याच्या मनात माझ्याबद्दल राग होता। कोर्टात येता तो माझ्याकडे रागानं बघत होता। दिनांक 19/5 रोजी ज्यावेळेस संध्याकाळी 9:30च्या दरम्यान, 9:30 पावणे 10च्या अंदाजे दरम्यान जेवण झाल्यानंतर मी माझ्या कुत्र्याला घेऊन फिरायला माझ्या घराच्या 100 मीटर अंतरावर एक शाळा आहे तिथपर्यंत गेले असताना तिथे एक काळ्या कलरची SUV कारच्या समोर आशिष कदम व त्याचा एक मित्र, आणखीन 1-2 जण होते, ते दारू पीत होते। मी त्यांच्याकडे लक्ष नाही दिलं आणि मी सरळ निघून गेलो। वापस येताना आशिष कदम यांनी मला आवाज दिला, शिवीगाळ केली आणि माझ्यासमोर येऊन उभा राहिला आणि माझ्यासोबत हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला। मी तो दारू पिलेला असल्यामुळे मी थोडं बाजूला सरकलो आणि तिथून जाण्याचा प्रयत्न केला। तितक्यात त्यांनी त्याच्या गाडीजवळ जो एक दुसरा मुलगा होता भूषण नावाचा, त्याला सांगितलं की गाडी काढ, याच्या अंगावर टाक, आणि मी पळायला लागलो। त्याच्यानंतर मग ती गाडी माझ्या अंगावर टाकली। अंगावर टाकल्यानंतर मी विरुद्ध दिशेने न पळता मी गाडीच्या बॅक साईडला पळालो आणि नंतर एमपीएन कॉन्व्हेंटच्या बॅक साईडला जी बोळ आहे तिथे त्या बोळीच्या आतमध्ये मी पळालो आणि तिथे बोळीच्या आतमध्ये पळाल्यानंतर ते गाडी एका नालीत अडकल्यामुळे ती गाडी तिथं थांबली। त्याच्यानंतर आशिष कदम आणि ते भूषण नावाच्या मुलांनी गाडीतून उतरून मला खूप मारहाण केली, मला रॉडने मारहाण केली। माझं काही जण आहेत त्यांनी मला तिथून सोडवलं आणि त्याच्यानंतर मग मी पोलीस स्टेशन गाठले व त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाईकरिता रिपोर्ट दिला। माझ्या रिपोर्टवर 307चा अटेम्प्ट टू मर्डरचा गुन्हा त्यांच्यावर नोंद झाला। पण आशिष कदम हा पैसेवाला आहे, याच्या आधीसुद्धा त्याच्यावर खूप सारे गुन्हे दाखल आहेत। त्याच्यामुळे माझी मागणी आहे की त्याच्यावर मोक्का लावण्यात यावा आणि पैशाच्या इन्फ्लुएन्सखाली त्यांना ज्यावेळेस त्याला कोर्टात हजर करण्यासाठी नेत होते त्यावेळेस मेडिकल करण्यासाठी ज्यावेळेस नेत होते तेव्हा त्याने हाय बीपीचा नाटक केलं आणि दोन्हीही आरोपी म्हणजे आदल्या दिवशी ज्या व्यक्तींनी दारू पिऊन गाडी चालवून मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला ते दुसऱ्या दिवशी हाय बीपीच्या रिझननी पुसद येथे लाईफलाईन हॉस्पिटलमध्ये भरती झाले। म्हणजे वकिलाला जर न्याय मिळत नसेल तर मग कसं होईल। आणि मी माननीय देवेंद्रजी फडणवीस यांना विनंती करतो, ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट जो प्रोसेसमध्ये आहे त्यांनी बरेचदा सांगितलेलं सुद्धा आहे की ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट ते आणणार आहेत। तर माननीय देवेंद्रजी आपल्याला नम्र विनंती आहे की
ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट आपण लवकरात लवकर आणावा व सर्व वकिलांना अशा होणाऱ्या हमल्यांपासून वाचवण्याची कृपा करावी. धन्यवाद.